नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 5 मल्टिप्लिकेशन पार्ट 1 4th स्टँडर्डमधील चॅप्टर नंबर 5 मल्टिप्लिकेशन पार्ट 1 रिव्हिजन। आता रिव्हिजन म्हणजेच उजळणी। इथे काही आपल्याला उजळणी वजा एक्झाम्पल दिले आहेत ते आपण पाहूया। रिव्हिजन 8 डझन बनाना were पहा 8 डझन बनाना were about to give to the children। 1 डझन म्हणजेच 8 डझन बनाना हे मुलांनी खरेदी केले होते। महिंद्रा सेज 1 डझन बनाना इज 12 बनानाज, हाऊ मेनी आर 8 डझन। म्हणजे महिंद्रा म्हणतो एका डझनमध्ये 12 केळी येतात, तर अशाच 8 डझनमध्ये किती केळी येतील। कमल टू फाइंड आउट वी मस्ट मल्टिप्लाय 12 बाय 8। म्हणजे हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला 12 ने 8 ला मल्टिप्लाय करावं लागेल। दिस मल्टिप्लिकेशन कॅन बी डन। तर मग आता आपण मल्टिप्लिकेशन करून पाहूया यूजिंग द लॅटिस मेथड। हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला लॅटिस मेथडने मल्टिप्लिकेशन करायचं आहे। मग इथे आहे 12 इज इक्वल टू 10 प्लस 2। म्हणजेच लॅटिस मेथडने मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला संख्येचा एक्सपांडेड फॉर्म लिहावा लागतो, म्हणून 12चा एक्सपांडेड फॉर्म आहे 10 प्लस 2। खाली तुम्हाला बॉक्स आखलेले दिसत आहेत, या बॉक्समध्ये आपण एक्झाम्पल पुट डाऊन करणार आहोत। तर पहिल्या घरामध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, नंतर 12चा एक्सपांडेड फॉर्म 10 प्लेसवर आहे 1 म्हणून 1चा एक्सपांडेड फॉर्म 10 आणि 2 युनिट प्लेसवर आहे म्हणून 2चा एक्सपांडेड फॉर्म 2। 8 ने मल्टिप्लिकेशन करायचं आहे। ज्या संख्येने आपण मल्टिप्लाय करणार आहे ती संख्या या घरामध्ये लिहिणार आहोत। पहा 8 टू जा 16, 8 0 0 आणि 8 1 जा 8 80। आता आलेले जे आन्सर आहे त्याचं आपण ॲडिशन करणार आहोत। आपल्याला बाजूला ॲडिशन दाखवलं आहे 80 प्लस 16, 0 प्लस 6 आणि 8 प्लस 1 9। म्हणजेच 8 डझन बनाना 96 आन्सर आले आहे। म्हणजेच 8 डझन बनानाज मीन्स 96 बनानाज। इथे आपल्याला पहा 12 ला 8 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 96 बनानाज 8 डझनमध्ये आहेत हे आन्सर मिळालं। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। कमल सेज Now answer the student are standing in the 15 rows for a drill. There are 37 students in each row. म्हणजे प्रत्येक रो मध्ये 37 स्टुडंट आहे। How many students are there altogether? एकत्रितपणे किती स्टुडंट आहे असं आन्सर आपल्याला शोधायचं आहे। महिंद्रा says I will tell you to answer these I will have to multiply 37 बाय 15। आता इथे आपल्याला 37 ला 15 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे। एक्झाम्पल आपल्याला खाली सोडून दाखवलेलं आहे, आपण बॉक्समध्ये पाहू। आता इथे बॉक्समध्ये दिसत आहे मल्टिप्लिकेशनचं साइन। 37चा एक्सपांडेड फॉर्म 30 प्लस 7 असा आहे, म्हणून आपण बॉक्समध्ये 30चा एक्सपांडेड फॉर्म 30 आणि 7चा एक्सपांडेड फॉर्म 7। दुसऱ्या बॉक्समध्ये 15 मधील 1चा एक्सपांडेड फॉर्म 10 आणि 5चा एक्सपांडेड फॉर्म 5 आपल्याला एकाखाली एक लिहायचं आहे। नंतर आपण 5 ने 10 ने 7 ला मल्टिप्लाय करणार आहोत आणि 13 ला मल्टिप्लाय करणार आहोत। त्यानंतर 5 ने 7 ला आणि 30 ला मल्टिप्लाय करून येणारा गुणाकार खाली लिहिणार आहोत। पहा 10 7 जा 70, 10 0 0, 10 3 जा 30, 300, 5 7 जा 35
आणि 500 आणि 5 3 जा 15. येणारं जे आलेलं जे आन्सर आहे त्याचं आपण ॲडिशन बाजूला पाहूया. 300 प्लस 150 प्लस 70 प्लस 35 इज इक्वल टू 555 असं ॲन्सर आलं आहे. आलेल्या ॲन्सरचं स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. देर आर 555 चिल्ड्रेन इन ऑल द फील्ड. आता आपण नेक्स्ट पाहूया एक्सरसाइज. पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे मल्टिप्लाय द फॉलोइंग. आपण इथे काही घरे आखून घेतली आहेत, तशीच तुम्ही पण घरे आखून घ्यायची आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे 53 × 8. आता लेटेस्ट मेथडने मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला 53चा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. 5 10 प्लेसवर आहे म्हणून 5चा एक्सपांडेड फॉर्म 50 आणि 3चा एक्सपांडेड फॉर्म 3 युनिट प्लेसवर आहे म्हणून 3. आता आपल्याला ते एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनच्या घरामध्ये आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं आहे. त्यानंतर 5चा एक्सपांडेड फॉर्म 50 आणि 3चा एक्सपांडेड फॉर्म 3 म्हणजेच 3 युनिट प्लेसवर आहे. 8ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून 8 आपण इथे मांडला. 8ने 3ला मल्टिप्लाय केले. 8 3 जा 24. 8 3 जा 24. आता आपण 8ने 0ला मल्टिप्लाय 8 0 0 8 5 जा 40 400 आणि 24 या संख्यांचा आपण ॲडिशन करणार आहोत. 400 प्लस 24 4 0 4 0 प्लस 2 2 4 ॲज इट इज 424 असं ॲन्सर आलं. म्हणजेच 53 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 424 असं ॲन्सर आपल्याला मिळालं. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्सरसाइजमधील सेकंड एक्झाम्पल आहे 25 मल्टिप्लाय 9. आता 25चा एक्सपांडेड फॉर्म आपण लिहिणार आहोत. मल्टिप्लिकेशनचं चिन्ह या घरामध्ये आपण लिहूया. 2चा एक्सपांडेड फॉर्म आहे 20 5 युनिट प्लेसवर आहे म्हणून 5. 9च्या घरामध्ये आपण 9 लिहिला. 9ने आपल्याला 5ला आणि 20ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 5 जा 45. आता 9ने आपल्याला 20ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 0 9 9 2 जा 18. आलेलं जे ॲन्सर आहे त्याचं आपण ॲडिशन करणार आहोत. 180 प्लस 45 0 प्लस 5 5 8 प्लस 4 12 2 आणि 1 कॅरी केला. 1 प्लस 1 225 असं ॲन्सर आलं. 25 × 9 इज इक्वल टू 225. थर्ड एक्झाम्पल आपण पाहूया. आता आपण फोर्थ एक्झाम्पल घेऊया. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे ते वरील 2 एक्झाम्पलप्रमाणेच आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल आहे 75 × 11. 7चा एक्सपांडेड फॉर्म 70 5चा एक्सपांडेड फॉर्म 5 11मधील 1चा एक्सपांडेड फॉर्म आहे 10 आणि युनिट प्लेसवरील 1 तिथे आपण मांडला आहे. आता 10ने 5ला मल्टिप्लाय करायचं. 10 5 जा 50 10 0 0 10 7 जा 70 1 5 5 1 0 0 आणि 1 7 जा 7. आलेलं जे ॲन्सर आहे यांचं आपण ॲडिशन करतो.
सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच 700, त्यानंतर त्यापेक्षा लहान 70, त्यानंतर त्यापेक्षा लहान 50 आणि नंतर 5. म्हणजे आपल्याला ॲडिशन करताना क्रमाने मोठी आधी आणि त्यानंतर लहान लहान संख्या मांडायच्या आहेत. 0 + 5 5, 7 + 5 8 9 10 11 12. 12 मधला 2 आपण तिथे मांडला, 1 कॅरी केला. 7 + 1 8, 825 असे ॲन्सर आपल्याला मिळाले आहे. म्हणजेच 75 × 11 = 825 ॲन्सर आले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइजमधील 3 एक्झाम्पल आपण सोडवून पाहिले आहेत. उरलेले काही एक्झाम्पल आहेत ते सोडवण्याचा सराव तुम्ही करायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील भाग पाहूया. आता आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.